आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व पालकवर्ग, ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं असे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी शिवाजी महाराजांची पहिल्यांदा जयंती साजरी केली असे ज्योतिबा फुले, आणि ज्यांनी आपल्याला आज सगळीकडे समानतेचा हक्क, स्त्रियांना शिक्षणाचा हक्क असेल, आपल्याला न्यायालयामध्ये दाद मागण्याचा हक्क असेल, जो कोणी दिला ते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या तिघांच्या जयंतीनिमित्त आपण एकत्रित असा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर मी एक फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील एक छोटासा प्रसंग सांगणार आहे की बघा, की जेव्हा लहान मूल असतं, लहान मूल घडवताना त्या मोठ्यांना लहान होऊन त्याला घडवायचं असतं, पण आपण बऱ्याच वेळा असं होतं की मुलांवर इतक्या अपेक्षांचं वजन लादत जातो की त्या मुलाचं बालपण कधी हरवतं हेच आपल्याला कळत नाही. आज प्रत्येकाला वाटतंय की माझा मुलगा काहीतरी शिकून मोठा व्हावा, पण आज खरं तर या संस्कारांची, ह्या थोर महापुरुषांनी जे काही विचार दिलेले आहेत ते विचार ह्या लहान मुलांना जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत त्यांना आपल्याला काय व्हायचंय ह्याच्यापेक्षा पण आधी हे संस्कार त्यांच्यावर होणं जास्त गरजेचं आहे. तर बघा की आपले महापुरुष यांचा जन्मदिवस हा आपण जयंती किंवा एक सण म्हणून साजरा करतो, तर कारण की यांच्यामुळं आज आपल्याला खुलेआमपणे आपले सण साजरे करता येतात. बघा, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान होते, म्हणजे 10वीची परीक्षा त्यांना द्यायची होती, तर त्यांच्या वडिलांनी त्यांना परीक्षेसाठी तालुक्याच्या ठिकाणी जायचं होतं. घरातल्या सगळ्यांनाच त्या ठिकाणी घेऊन जायचं म्हणलं तर तो खर्च त्यांना परवडणारा नव्हता, म्हणून त्यावेळेस फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे वडील हे दोघंच त्या ठिकाणी परीक्षेसाठी, मॅट्रिकची परीक्षा देण्यासाठी तालुक्याच्या गावाला गेले. त्या ठिकाणी दुपारी 11ला पेपर असायचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 11 वाजता पेपरला जायचे. परत दुपारी आल्यानंतर त्यांचे वडील त्यांना म्हणायचे की भीमा तू जेवून घे, आणि त्यावेळेस भीमराव त्यांना म्हणायचे की तुम्ही जेवा, तर त्यावेळेस ते म्हणायचे की नाही तू आधी जेव. असं 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, 3ही दिवस वडील त्यांच्या आधी जेवत नाही. मग जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळालं की आपण जेवल्यानंतर त्या टोपल्यामध्ये काहीच राहत नाही, याचा अर्थ 3 दिवस झाले आपले वडील जेवलेलेच नाही, तर त्यावेळेस ते वडिलांना प्रश्न विचारतात की बाबा तुम्हाला भूक लागत नाही का? त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील म्हणतात की हो, मला भाकरीची भूक लागत नाही, मला याची भूक लागलेली आहे की तू आज इतका मोठा व्हावा की तू शिकून इतका मोठा झाल्यानंतर तुझ्याकडे बघताना मला मान वर करून बघावं लागावं, असं तू घडण्यासाठी ती भूक माझी जेव्हा पूर्ण होईल तेव्हा खरे माझ्या पोटाची भूक भागणार आहे. तर इतके थोर, म्हणजे बघा, छोट्या छोट्या गोष्टीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या वडिलांनी घडवलेलं आहे. आपण फक्त स्वप्न बघतो, पण स्वप्न बघत असताना उघड्या डोळ्यांनी जे काय आता स्वप्न बघतो ते झोपेत बघतो, ते झोपेतलं स्वप्न सकाळी आपल्याला कधीच आठवत नाही. पण तेच जर स्वप्न आपण जर उघड्या डोळ्यांनी पाहिलं आणि उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहिल्यानंतर ते स्वप्न पूर्ण करत असताना ज्या वेळेस आपली झोप उडत तेव्हा ते स्वप्न आपल्या आयुष्यामध्ये नक्की पूर्ण होत असतं. तर बघा, अजून एक छोटंसं उदाहरण आहे की बऱ्याच वेळा आपण म्हणतो किंवा आम्ही बी म्हणत असतो की नाही मी परिस्थितीमुळे मी शिकलो नाही. खरंच आपली परिस्थिती इतकी वाईट आहे का जितकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांची होती? त्यावेळेस तर अशी परिस्थिती होती की त्यांना एक साधं पुस्तक खरेदी करून द्यायची सुद्धा त्यांच्या वडिलांची परिस्थिती नव्हती. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इतके हुशार होते की एकदा पुस्तक वाचलं की 10 वर्ष काय कधीही मरेपर्यंत जरी त्यांना विचारलं की या पुस्तकातला पान नंबर 307 वरचं कोणतं एखादं वाक्य तू मला सांग, तरी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते सांगायचे. मग इतकी प्रगल्भ बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होती. म्हणून त्यांनी जेव्हा वाचनालयामध्ये, जेव्हा इंग्लंडला असताना जेव्हा त्यांनी वाचनालयात होते, तर तेव्हा त्या ठिकाणी तिथले लोक म्हणायचे की तुम्ही सारखं वाचन करताय, की तुम्हाला जो वेळ मिळालाय तो तुम्ही आनंदामध्ये किंवा एखादा कार्यक्रम सादर करताना तिथं का तुम्ही तो कार्यक्रम करत असताना तिथं का सहभागी
सहभागी होत नाहीत. तर तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की मला जो काही वेळ मिळालेला आहे, म्हणजे जे शिक्षण मला 4 वर्षात पूर्ण करायचंय ते मी 2च वर्षात पूर्ण करणार आहे. की कारण मला काय करायचं आहे, जो माझा समाज आहे, जो त्यांना अस्पृश्यतेची वागणूक दिली जाते, त्या समाजाला आज मला झोपेतून जागा करायचं आहे. पण खरंच आज समाजात आपण प्रश्न विचारला आपल्या स्वतःच्या मनाला, तर खरंच आपण जागे झालो आहोत का? हा प्रश्न जर आपण प्रत्येकाने आपल्या मनाला विचारलं तर नक्कीच आपल्याला आजही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलं किंवा ज्योतिबा फुलेंनी केलं, आपण काय करतो, शिवाजी महाराजांची जयंती आली की सगळीकडे भगवं वाजलं, तेव्हा सगळं भगवमय होतं. परत फुलेंची जयंती आली की सगळीकडं पिवळे झेंडे. परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली की ती निळे झेंडे. म्हणजे ह्या तिन्ही ह्याच्यामध्ये आपल्याला गुरफटून ठेवलं जात आहे. तर आपण ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या समाजामध्ये जे काय हिंदुत्वाचं वादळ आलेलं आहे, हिंदुत्व, पण ह्या तीनही महापुरुषांनी फक्त आपल्याला सांगितलंय की आपण सगळे पहिले कोण आहोत, भारतीय आहोत आणि भारतीय हेच आपलं ओळख आहे. कुठे कुणीही हिंदू नाही, मुस्लिम नाही, आणि ह्या सगळ्यांनी हिंदू मुस्लिम सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांचं सामाजिक कार्य केलेलं आहे. आणि आज सुद्धा आपण ते कार्य न करता आपण काय करायचं आहे की ह्याच महापुरुषांचे विचार आपल्या जीवनामध्ये आणून आपण ज्या ठिकाणी, आता तुम्हाला काही आपल्याला काही करायचं नाही, कारण की जागतिक महिला दिन हा साजरा होतो 8 मार्चला. पण 8 मार्चला जागतिक महिला दिन हा का साजरा होतो? दुसऱ्या राज्यामध्ये जेव्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्त्रीला मतदानाचा अधिकार नव्हता, पण तो मतदानाचा अधिकार हा आपल्याला जन्माच्या आधीपासून आहे. मग आपल्याला जे सहजासहजी मिळालंय त्याचं आपल्याला महत्व पटत नाही. तसंच मराठी शाळांचंही आहे की मराठी शाळेमध्ये सगळं फुकट आहे, तिथं काही कोणाला त्याची किंमत नाही. पण ह्याच्याच ऐवजी कुठं देवाला देणगी मागा, तिकडं सगळे येणार, ऍडमिशनचे पैसे भरणार. पण ह्या मराठी शाळा असतील किंवा जे आपल्या समाज सुधारकांनी जे काही विचार आपल्याला दिलेले आहेत, अन्यायाविरुद्ध लढण्याची जी काही आपल्याला प्रेरणा दिलेली आहे, हा एकच निश्चय करायचा की माझ्या समोर जेवढे माझे मुलं आहेत त्या मुलांना एवढंच सांगेल की कधीही तुमच्यावर अन्याय झाला तर तो सहन करायचा नाही. आणि तुम्हाला जर वाचनाची आवड लागली तर ह्या महापुरुषांची पुस्तकं वाचा, छोटे छोटे पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत, ते वाचून आपण सुद्धा त्यांच्याप्रमाणे बनण्याचा, आपल्या आयुष्यामध्ये त्याप्रमाणे घडण्याचा प्रयत्न करा. एवढे बोलून मी थांबते. जय हिंद.